भारतीय लोकशाहीतला सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणुका। 1952 मध्ये आपल्याकडे पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली आणि त्यानंतर झालेल्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीत आपल्या देशाच्या राजकारणाला एक नवीन वळण मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कितीतरी वेळा सत्तेवर असलेल्यांना पराभवाचा धक्का बसलाय। अनपेक्षित निकालांनी अनेक वेळा राजकीय विश्लेषकांना चकित केले। महत्त्वाची गोष्ट म्हणजे निकाल काहीही असो, पण राजकीय हस्तांतरण जरी झालं तरीही ते आपल्या देशामध्ये अत्यंत शांततापूर्ण मार्गाने झाले। सत्ताधारी विरोधी पक्ष कोणाच्याही बाजूने निकाल लागला तरी त्याचा स्वीकार केला जातो आणि त्यामुळेच आतापर्यंत झालेल्या 17 लोकसभा निवडणुकांच्या नंतर आपली लोकशाही अधिक परिपक्व झालेली पाहायला मिळते। या 70 वर्षांच्या कालखंडामध्ये प्रत्येक निवडणूक ही महत्त्वाची ठरली, पण अशा कोणत्या निवडणुका होत्या ज्यामुळे भारतीय राजकारणाची दिशा बदलली ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 1952 लोकशाहीची सुरुवात। स्वतंत्र भारतात आपली राज्यघटना तयार झाल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय नागरिकांनी आपलं स्वतःचं सरकार निवडण्यासाठी मतदान केलं। एकूण 401 लोकसभा मतदारसंघातून 489 लोकप्रतिनिधी निवडले गेले। यासाठी 17,32,00,000 मतदारांनी मतदान केलं। गणित चुकतंय असं तुम्हाला वाटत असलं तरी तसं नाहीये, कारण पहिल्या आणि दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत काही जागांवर 2 उमेदवार निवडण्यात आले होते। पहिल्या लोकसभेत 86 जागांवरून 2 उमेदवार निवडले गेले, तर उत्तर बंगाल या एकमेव मतदारसंघातून तर चक्क 3 उमेदवार निवडले गेले होते। या निवडणुकीत काँग्रेसला अगदी घवघवीत यश मिळालं। त्यांनी 364 जागा जिंकल्या, तर त्यावेळच्या भारतीय जनसंघाला फक्त 3च जागा मिळाल्या होत्या। यानंतरचा टप्पा आहे 1957 म्हणजे दुसरी सार्वत्रिक निवडणूक। अर्थातच नेहरूंचा प्रभाव या वेळेला देखील कायम होता। स्वतंत्र भारतात दुसऱ्यांदा होणाऱ्या या निवडणुकीवर तसं पाहायला गेलं तर काँग्रेसपेक्षा पंडित नेहरूंचाच प्रभाव प्रचंड असल्याचं पाहायला मिळालं। 403 मतदारसंघातून 491 लोकसभा जागांसाठी मतदान झालं आणि काँग्रेसला तब्बल 47.78% मतं आणि 371 जागा मिळाल्या होत्या। 1952च्या निवडणुकीपेक्षा सुद्धा काँग्रेसला 1957च्या या दुसऱ्या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालं। जयप्रकाश नारायण यांच्या प्रजा सोशलिस्ट पक्षानं 19 तर भाकपनं 27 जागा जिंकल्या होत्या, पण जनसंघाला मात्र याही निवडणुकीत फक्त 4च जागा जिंकता आल्या। या निवडणुकीपर्यंत देशात मतदारांची संख्या 19,36,00,000 इतकी झाली होती, ज्यामध्ये 45.44% मतदारांनी मतदान केलं होतं। यानंतर तिसरा टप्पा येतो म्हणजे तिसरी निवडणूक येते, ती 1962ची। पण काँग्रेसचीच जादू या निवडणुकीत देखील कायम असल्याचं पाहायला मिळालं। सलग तिसऱ्या निवडणुकीतही प्रभावी विरोधी पक्ष नसल्यानं फारसा बदल झालेला पाहायला मिळाला नाही। काँग्रेसची जादू याही निवडणुकीत चालली, पण एका मतदारसंघातून 2 उमेदवार निवडण्याची पद्धत मात्र या निवडणुकीपासून बंद करण्यात आली। त्यामुळे 494 जागांवर मतदान झालं। पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं 361 जागा जिंकल्या। भारतीय जनसंघाला या निवडणुकीत दुहेरी आकडा गाठता आला आणि त्यांनी 14 जागा जिंकल्या। 1967ची निवडणूक। 1964 मध्ये पंडित नेहरूंचं निधन झालं आणि त्यामुळे नेहरूंच्या नेतृत्वाशिवाय काँग्रेसला पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जावं लागलं। 1966 मध्ये पंडित नेहरू यांची मुलगी इंदिरा गांधी यांना काँग्रेसच्या काही नेत्यांनी गुंगी गुडिया असं म्हणून पंतप्रधान पदावर बसवलं खरं, पण याच इंदिरा गांधींनी आपण गुंगी गुडिया नसल्याचं पुढे सिद्ध केलं। ही निवडणूक काँग्रेसनं इंदिरा गांधींच्याच नेतृत्वाखाली लढली। 520 जागांपैकी काँग्रेसला 283 जागा मिळाल्या, तर अन्य पक्ष आणि अपक्षांना 237 जागा मिळाल्या। पण पहिल्यांदाच काँग्रेसच्या समोर इतक्या मोठ्या संख्येनं विरोधी पक्ष होते। जनसंघाला 35 जागा या निवडणुकीत मिळाल्या। 1971ची निवडणूक। इंदिरा गांधी यांचा गरिबी हटावचा नारा। स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच कार्यकाळ संपण्याच्या आधी झालेली ही पहिली मध्यावधी निवडणूक। 1969 मध्ये काँग्रेसच्या जुन्या नेत्यांना इंदिरा गांधी यांनी पक्षातून काढून टाकलं होतं, पण अर्थातच त्यांच्या पाठीशी उभे असलेल्या खासदारांची संख्या जास्त असल्यामुळे त्या पंतप्रधानपदी कायम राहिल्या। 1971 मध्ये त्यांनी मध्यावधी निवडणुका घेतल्या आणि याच निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा दिला,
त्यांची ही घोषणा इतकी प्रभावी ठरली की पुन्हा एकदा काँग्रेसला अगदी घवघवीत यश मिळालं. त्यांना 312 जागा मिळाल्या. 1977 आणीबाणीनंतरची निवडणूक. 1975 मध्ये इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली. विरोधी पक्षातल्या बड्या नेत्यांना त्यांनी तुरुंगात टाकलं. परिस्थिती आपल्याला अनुकूल आहे असं समजून इंदिरा गांधींनी 1977 मध्ये निवडणुका घेतल्या खऱ्या, पण त्यांना त्याचा जबरदस्त दणका बसला. समाजवादी, डावे आणि अन्य पक्ष जनता पार्टीच्या रूपाने एकवटले आणि भारतीय लोकदलाच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली. काँग्रेसला फक्त 154 जागा मिळाल्या तर भारतीय लोकदलाला 295 जागा मिळाल्या. विशेष म्हणजे उत्तर भारतात काँग्रेसचा पूर्णपणे सुपडा साफ झाला. 1980 ची निवडणूक. इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. आधी मोरारजी देसाई आणि त्यानंतर पक्षाचं विभाजन करून जनता पार्टी सेक्युलर बनवून चरण सिंग हे काँग्रेसच्या पाठिंब्यानं पंतप्रधान झाले, पण ही दोन्ही सरकारं पडली. 1980 मध्ये झालेल्या निवडणुकीत जनतेनं पुन्हा एकदा सत्ता काँग्रेसच्याच हाती दिली. 1980 मध्येच अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली आणि त्यामुळेच ही निवडणूक एक वेगळा टप्पा म्हणून पाहिलं जातं. 1984 राजीव राजची सुरुवात. 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकानं हत्या केली. त्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. देशात परत निवडणुका झाल्या. सहानुभूतीच्या लाटेमुळे राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. त्यांना 542 पैकी 414 जागा मिळाल्या. 1989 बोफोर्स प्रकरण. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या विश्वनाथ प्रताप सिंह यांनी राजीव गांधी यांच्यावर बोफोर्स तोफांच्या व्यवहारामध्ये दलाली केल्याचा आरोप केला. जनता दलाची त्यानंतर स्थापना झाली. काँग्रेसवर नाराज असलेल्या मतदारांनी या निवडणुकीत काँग्रेसकडे पाठ फिरवली. या निवडणुकीमध्ये जनता दलाचं सरकार बनलं. व्हीपी सिंग पंतप्रधान झाले. काही काळानं चंद्रशेखर सत्तेतून बाहेर पडले आणि काँग्रेसच्या पाठिंब्यानं ते पंतप्रधानपदी आरूढही झाले. 1991 पुन्हा एकदा सहानुभूतीची लाट या निवडणुकीत अनुभवायला मिळाली. काँग्रेसने चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे पुन्हा निवडणुका झाल्या. निवडणुकीच्या दरम्यान तमिळनाडूमध्ये आत्मघातकी हल्लेखोरानं बॉम्बस्फोटात राजीव गांधी यांची हत्या केली आणि याच सहानुभूतीच्या लाटेमुळे पुन्हा एकदा काँग्रेसला यश मिळालं. त्यांना या निवडणुकीत 244 जागा मिळाल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.व्ही. नरसिंह राव हे पंतप्रधान झाले. अल्पमतातलं सरकार 5 वर्ष चालवणारे पी.व्ही. नरसिंह राव हे पहिले पंतप्रधान ठरले. 1996 भाजपचा उदय. या निवडणुकीतून एक वेगळा टप्पा भारतीय राजकारणात पाहायला मिळाला. या निवडणुकांमुळे भारतीय राजकारणाची दिशाच बदलली असं म्हटलं जातं. 1992 मध्ये अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली आणि त्यानंतर झालेल्या या निवडणुकीत भाजपला पहिल्यांदाच चांगलं यश मिळालं. 161 जागा मिळवून भाजप सगळ्यात मोठा पक्ष बनला. अटल बिहारी वाजपेयी हे पहिल्यांदाच गैर काँग्रेसी पार्श्वभूमीचे पंतप्रधान बनले, पण हे सरकार फक्त 13 दिवसच टिकलं. त्यानंतर काँग्रेसनं बाहेरून पाठिंबा दिला आणि एच.डी. देवेगौडा आणि त्यानंतर इंद्रकुमार गुजराल हे पंतप्रधान बनले. 1998 मध्ये भाजपचं 13 महिन्यांचं सरकार स्थापन झालं. कारण 1998 मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार, तामिळनाडूतील अण्णा द्रमुक, आंध्र प्रदेशातील टीडीपी यांच्यासह अन्य काही पक्षांच्या मदतीनं भाजपनं एनडीएचं सरकार स्थापन केलं. अटल बिहारी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले, पण फक्त 13 महिन्यांच्या कालावधीतच अण्णा द्रमुकनं सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि पुन्हा एकदा सरकार पडलं. पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुका लागल्या. 1994 24 पक्षांचं सरकार. फक्त 13 महिन्यांनी सरकार पडलं खरं, पण अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वावर मात्र भारतातल्या जनतेनं विश्वास दाखवला आणि 24 पक्षांनी मिळून बनलेल्या एनडीएनं 269 जागा या निवडणुकीत जिंकल्या. भाजपला 182 जागा मिळाल्या. काँग्रेसला फक्त 114 जागा मिळाल्या. आंध्रातल्या तेलुगू देसमनंही एनडीएला पाठिंबा दिला आणि त्यामुळे एनडीए सरकार 5 वर्षांचा कालावधी पूर्ण करू शकलं. 5 वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे अटल बिहारी वाजपेयी हे पहिलेच गैर काँग्रेसी पंतप्रधान बनले. 2004 मनमोहन सिंग सरकार.
2003 मध्ये 3 राज्यांमध्ये भाजपला भरघोस यश मिळालं आणि त्यामुळे देशात मध्यावधी निवडणुकांची घोषणा करण्यात आली. पण इंडिया शायनिंगचा नारा मात्र फारसा लोकांना रुचला नाही आणि त्यामुळेच एनडीएला या निवडणुकीत लोकांनी नाकारलं. भाजपला 138 तर एनडीएला 187 जागा मिळाल्या. पण 145 जागा मिळालेल्या काँग्रेसनं काही पक्षांच्या मदतीनं सरकार स्थापन केलं. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. त्यांच्या शेतकरी कर्जमाफी योजनेसारख्या अनेक योजनांमुळे 2009 मध्ये सुद्धा काँग्रेसला म्हणजेच युपीए सरकारला दुसऱ्यांदा यश मिळालं. पण 2G घोटाळा, कोळसा घोटाळा, वाढती महागाई अशा अनेक मुद्द्यांचा विरोधकांनी चांगलाच प्रचार केला आणि युपीएची लोकप्रियता हळूहळू कमी होऊ लागली. 2014 ची निवडणूक, मोदी सरकारचा उदय. एकदम वेगळं वळण या निवडणुकीनं घेतलं. याचं कारण म्हणजे 2014 मध्ये देश पातळीवर नरेंद्र मोदी या नेत्यांचा एखाद्या धूमकेतूसारखा उदय झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप पहिल्यांदाच पूर्णपणे बहुमत मिळवून सत्तेवर आलं. पहिल्यांदाच भाजपला त्यांच्या बळावर बहुमत मिळालं. काँग्रेसला फक्त 44 जागा मिळू शकल्या. एकेकाळी देशामध्ये सलग काही वर्ष राज्य करणाऱ्या काँग्रेसला संसदेमध्ये विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगावा इतके सुद्धा जागा या निवडणुकीत मिळाल्या नाहीत. 2019 फिर एक बार मोदी सरकार, सबका साथ सबका विकास अशी घोषणा देत भाजपनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत भरघोस यश मिळवलं. त्यांना एकूण 303 जागा मिळाल्या. देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेसला अनेक वर्ष मिळालेली एकहाती सत्ता, ते युतीचं सरकार, भाजपचा एकमेव मोठा पक्ष म्हणून राजकारणात झालेला उदय अशी अनेक वळण भारतीय राजकारणाला घेतली आहेत. पण अटल बिहारी वाजपेयी म्हणतात तसं पार्टियां आएगी पार्टियां जाएगी. ये देश रहना चाहिए, ये देश का लोकतंत्र रहना चाहिए. हे मात्र भारतीय लोकशाहीच्या बाबतीत अगदी खरं ठरलं.